आज आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे नीरा भाटघरच्या ढिशाळ नियोजनामुळे आज उपोषणाला बसण्याची वेळ आली। कारण टेल टू हेड भरणं असताना टेलपासून भरणं उरकत आलं, परंतु काशीगाव पंढरपूर भागातल्या 14 नियोजन अधिकाऱ्यांना करता आलं नाही। जवळजवळ 150 ते 200 शेतकरी वंचित राहिले। एकीकडनं दुष्काळाची हाय असताना अधिकाऱ्यांचं अजिबात लक्ष नसल्यामुळं 14 नंबर पाणी सुरुवात केली म्हणून वरच्या शेतकऱ्यांनी फोडून ह्याला कारणीभूत वरचे शेतकरी नसून अधिकारी अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही आमच्या पद्धतीनं आमदार प्रसाद परिचारक यांच्या कानावर या पंढरपूर तालुक्याच्या पासलकर असतील व त्याची टीम असेल यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही फडणवीस साहेबांपर्यंत जाणार आहे की आमच्या एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उपोषणाला बसावं लागतं। ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एकीकडून पाणी नाही म्हणून शेतकरी मरत असताना ह्या शेतकऱ्यांनी याच्याही आधी पाणी चालू असताना आंदोलन केलं होतं। त्या टायमाला आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। त्या टायमाला अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुम्ही आत्मदहन करू नका, आम्ही थोड्या दिवसात पाणी सोडतो। परंतु आज ती लेखी देऊनसुद्धा 3 आठवडे होत आले, अजून पाणी सोडलं नाही। म्हणून आमचे जोडीदार चंद्रकांत जाधव हे पुन्हा उपोषणाला बसलेत। यांच्या उपोषणाला पूर्ण काशीगावकरांचा, तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मी जाहीर करतो। आणि त्यांना अधिकाऱ्यांनी आज 2 दिवस झाले इथं बसले असताना सुद्धा अधिकारी इथं येऊन भेटायला तयार नाहीत। म्हणजे एवढी मस्ती अधिकाऱ्यांना आली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने अधिकाऱ्यांची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही। अधिकाऱ्यांचं नियोजन नसल्यामुळं काय नियोजन करायला अधिकारी असतात। कालच्या इलेक्शनमध्ये अवतडे साहेब असतील, परिचारक साहेब असतील, इलेक्शनामध्ये व्यस्त होते। अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले म्हणल्यावर कुठलाही अधिकारी काय नियोजन करून त्याची वाटच बघणार आहे। त्यांनी जर निश्चित नाही केलं तर मग आमदारचा हत्यार काढणारच आहे। विद्यमान आमदाराविषयी काय सांगता? पाणी आमच्या हक्काचं, दोन्ही आमदारांनी तेलला पाणी रांजणी असं काशीगावचा काय खालचा पश्चिम चांगल्या पद्धतीने भिजलंय, पण पश्चिमेकडचा भाग पुरा राहिलाय। त्याचं कारण फक्त अधिकारी आहेत। कारण अधिकाऱ्यांनी आमदारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सगळ्यांची भरणी काढणार, पाळलं नाही। त्यामुळे निश्चित अधिकाऱ्यांनी कारवाई मागणी